श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे, परंतु ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे आणि ज्या भक्ताने स्वामींवर विश्वास दाखवलेला आहे त्या भक्तांच्या स्वामी पाठीशी नेहमी राहत असतात. कधीच कोणतेही संकट असो, अडचणी असो किंवा दुःख असो, स्वामी खंबीरपणे आपल्या भक्तांच्या पाठीशीही असतातच. कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी नेहमी पाठीशी असतात. मग एखादा वेळेस स्वामींचा भक्त असो किंवा नसो, स्वामींकडे एखाद्याने सहज जरी पाहिले तरी स्वामींचा त्या भक्तासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी एकच शब्द असतो, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हीच विचार करा, ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडलेला आहे किंवा स्वामींच्या चरणाशी आलेला आहे, स्वामींवर त्याने असा विश्वास दाखवलेला आहे, तर त्याच्यासाठी स्वामी काय काय करते. आणि तसं जर पाहायचं म्हटलं तर स्वामी हे आपल्या भक्तांसाठी अशक्यही शक्य करणारे आहेत. स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य असं नाही. स्वामी आपल्या भक्तांचा जेव्हा एखाद्या विश्वास असतो स्वामींवरती, तेव्हा जे अशक्य गोष्टी आहेत ते सुद्धा स्वामी शक्य करून दाखवत असतात आणि आपल्या भक्तांना सुंदर सुंदर अनुभव देत असतात. जिथे संपूर्ण विज्ञान संपते तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते. स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये असे चमत्कार करत असतात की कधी कधी एखाद्या भक्ताला आश्चर्यकारक देखील करत असतात. असाच आजचा देखील अनुभव तेवढाच गोड आणि सुंदर आहे. खूप लोकांना खूप काही शिकवून जाणारा अनुभव आहे. तर आजचा अनुभव हा एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे कमल आहे आणि त्या माळुदे येथील पुण्यामध्ये येथील राहणाऱ्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप सुंदर सुंदर स्वामींनी चमत्कार दिलेले आहेत. चला तर ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हम्म. मी फोन लावला होता तुम्हाला अनुभव शेअर करायला, पण इथं कसा आवाज येतोय ना, त्याच्यामुळे परत मग मी फोन कट केला. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? हा, कमल. बरं बरं. आणि राहता ते ठिकाण? माळुंग्यामध्ये. माळुंग. हा, आपलं पुण्यातला. बरं बरं. कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? स्वामीच्या सेवेमध्ये असंच आलं होतं, म्हणजे कसं शेजारच्या आमच्या ताई होत्या ना, स्वातीताई, त्यांनी सांगितलं असं असं स्वामी सेवा केल्यावर असं होतं. म्हणजे माझा मुलगा माझ्यापाशी नव्हता ना. हा हा. म्हणल्या ताई तुमचा मुलगा येईल तुमच्यापाशी, स्वामींची मूर्ती आणा. अरे वा. हा हा. हा, त्याच्यानंतर मग थोडे दिवस गेले, 2-3 महिने. नंतर मग मी त्यांना घेऊन गेले. म्हटलं चल मला घेऊन द्या. तर मग त्यांनी घेऊन दिली. त्यांना 4 दिवस झालते त्या दिवशी. म्हणले मी तुम्हाला काही शिवत नाही, पण तुम्हाला घेऊन देते, मी दुकानामध्ये येते. हा हा. दुकानामध्ये आल्या माझ्या बरोबर त्या. मग घेतली आम्ही. घेतल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर मिस्टर म्हणले कशाला आणली तू, काय झालं तुझ्या, काही पण करते. तर मग आणली, माझ्या मनात होतं मी आणली. तर मग आणल्याच्या नंतर मग मी पूजा चालू केली. गुरुवार धरायला चालू केले मी. गुरुवार धरायला लागल्याच्या नंतर मग त्याच्या अगोदर म्हणजे स्वामींची मूर्ती आणायच्या अगोदर मला 2-3 महिन्यापूर्वी अटॅक आलता. म्हणजे जागेवरच होते मी. अरे बापरे. जागेवर म्हणजे पॅरालाइज सारखं पूर्ण अर्ध्या शरीरावरून आहे ना माझ्या हे झालतं. हालत नव्हतं आणि काहीच नव्हतं. अरे अरे अरे. मग 2-3 महिने अगोदर माझं ब्लडिंग व्हायचं ना सारखंच. सारखं ब्लडिंग म्हणजे बंदच नव्हतं होत. ब्लडिंग जाऊन जाऊन म्हणजे पूर्ण माझं शरीर हे झालं. आणि तुम्ही दवाखान्यात दाखवलं नव्हतं ताई? मग दवाखान्यात म्हणजे कसं कंपनीत जात होते ना मी कामाला. आणि घरची परिस्थिती म्हणजे आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ, होईल. नंतर माझं वालचं ऑपरेशन झालेलं आहे. वालचं ऑपरेशन झालंय. तिथं डॉक्टर म्हणले तुम्हाला नगरला जायला लागेल, तिथं ऑपरेशन केलंय तिथं.
कामाच्या याच्यामध्ये काय लक्षच नाही दिलं माझ्याकडे मी स्वतःच. अरे अरे. त्याच्यानंतर मग काय झालं, थंडी गेल्यावर आता 2 वर्ष होते बघा, गेल्या वर्षी त्यांना थंडी पडली होती ना, असं झोपल्या जागेवर उठताच नाही आलं मला. रात्रीचं जे झोपली ना 12-1 वाजता जागेवर पडलेली, ती उठताच नाही आलं मला नंतर. अरे ते आणि नंतर मग ब्लडिंग होऊन होऊन जास्तच अशक्तपणा आल्यामुळे तसं झालं का ताई? काय म्हणाले डॉक्टर तुम्हाला? मग डॉक्टरने सांगितलं, मग काय झालं, मग नंतर उठायला येईना मला, मग नंतर बोलायला पण येईना, पूर्ण बंदच झालं बोलायचं पण मला. मग नंतर ती शेजारच्या ताई आल्या, त्यांनी सांगितलं मला, ते स्वाती ताई आल्या, म्हणल्या का मग ताई काय झालं, तर त्यांच्या बरोबर मला त्यांची पूर्ण हातपाय गळाले, त्यांना काय कळना पण नाही काय झालंय काय नाही मला. अरे अरे अरे. हा मग काय तर मग बोलता येईना, काहीच होईना. मग त्यांनी मला धरलं, खाली बसवलं. बसल्यानंतर मग माझ्या मिस्टरांना फोन लावला, म्हणजे कमल ताईला दवाखान्यात नाही नेलं, म्हणजे ते लक्षच नव्हते देत माझ्याकडे. नंतर मग ते म्हटले काय झालं त्यांना बघा ना. मग त्यांनी फोन केला, मग त्या घरमालक आल्या, तिथं आम्ही भाड्यानेच राहतो ना. तर मग त्या ताई आल्याच्या नंतर मग त्यांनी मला घरात नेलं, म्हणजे असं मोबाईल पण मला उचलत नव्हता हातामध्ये. अरे बापरे. मला फोन लावून बोलव माझ्यापाशी म्हणून. नंतर मग आल्याच्या नंतर मग मला चाकणला नेलं हॉस्पिटलला. चाकणला नेल्यानंतर ऍडमिट केलं. 2-3 दिवस झाला, जास्त दिवस नाही ऍडमिट केलं मला, कारण की म्हणजे जास्त दिवस ठेवलं तर हे नव्हतं ना, परिस्थितीच नव्हती तशी. परिस्थितीच नव्हती जास्त दिवस ऍडमिट करून ठेवायची. 2-3 सलाईन लावले. आणि बड्यावाला चाहिए ना? 20 का है? म्हणजे 2-3 दिवसातच तुम्हाला कव्हर झाला तुम्ही? 2-3 दिवसातच आहे ना. मी घरामध्ये आराम केल्याच्या नंतर, आराम म्हणजे तसं मला 6 महिने मी जागेवरच होते. मला बोलता येत नव्हतं 6-7 महिने. अरे बापरे. नंतर मग बोलता येता म्हणजे घरमालकीन ताईन ते आहेत ना, त्यांनी खूप साथ दिली मला. वरती त्यांची इथं बोलवायच्या, म्हणजे घरात बसू नको तू, विचार करत नको बसू, वरती आमच्या इथं बस. त्या मला द्यायच्या बनवून, कधी मला बनवायचं. तांबे पण नव्हतं ना उचलत मला, वॉशरूमला जाता येत नव्हतं, काहीच नव्हतं. गेले की मी तिकडेच पडायचे. अरे अरे अरे. नंतर मग थोडंसं सुधारणा झाली. मग नंतर माझ्या थोडंसं म्हणजे स्वतःच मी चालायला लागले, म्हणजे थोडं मी हे करायचे, चालायचा प्रयत्न करायचे, बोलायचा प्रयत्न करायचे. जीभ जड आलती, बोलताच येत नव्हतं मला. कंपनी सर लोक बोलवायचे या म्हणून म्हटलं नाही येता येत. ते फोन करून मला म्हणायचे का नाही, काय झालं तुम्हाला, काय नाही. म्हणलं काय नाही, मला कळतच नाही काय झालं, कशामुळे झालं. डॉक्टरने सांगितलं, म्हणले तुम्हाला आहे ना दोन्ही पण झालं, अटॅक पण आला आणि मध्ये पॅरालाइजचा झटका पण झाला. बापरे. त्याच्यामधून तुम्ही हे झालात. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरनी सोनोग्राफी केली ना, तर आपल्या गर्भाच्या पिशवीला जे गाठ असते ना त्याच्यात गाठ सांगितली. तर 3-4 सोनोग्राफी केल्या. सोनोग्राफी केल्याच्या नंतर डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला ऑपरेशन करायला लागेल. ऑपरेशन करायला लागेल तर हे म्हणले ऑपरेशन करायला काही 1-1.5 लाख रुपये लागते ना, आपल्याकडे नाही येत एवढे. त्याच्यानंतर मग परत सोनोग्राफी केली, तर त्यात पित्ताचे खडे सांगितले. 3 पित्ताचे खडे निघले त्याच्या परत. एक म्हणजे जे गाठ आहे त्याच्या शेजारी 3 तोंडाला आहे ना, गाठीच्या शेजारी 3 पित्ताचे खडे. बापरे. परत हे ब्लड चेक केलं तर मग त्यांनी परत थायरॉइड सांगितलं. म्हणजे घरी राहिले ना तर माझी तब्येत जास्त हे फुगायला लागली माझी. मग म्हणलं आता घरात बसून नाही जमणार मला. नंतर मग 7-8 महिने झालं घरात आराम केला. नंतर मग मी स्वामी समर्थांचं करायला लागले, उपवास धरायला लागले. त्याच्यानंतर मग ती सेवा चालू झाली माझी. काय होत आहे, जेवढं तेवढं नवीन नवीनच आजार उद्भवायला सुरुवात झाली. हो. आणि त्याच्यानंतर मग माझा मुलगा पण आला, बोलायला लागला. अरे वा. आणि नंतर मग सगळंच, भाऊ पण बोलायला लागला. भाऊ पण नव्हता बोलत माझ्या बरोबर, तो पण लय खूप ड्रिंक करायचा. मग त्याला मी सांगितलं स्वामी समर्थांचे उपवास धर, स्वामींचे दर्शन देतो. उपवास वगैरे नाही धरत, पण स्वामींची सेवा करतो, तर त्याची ड्रिंक सुटली आता. अरे वा, किती छान झालं. ड्रिंक सुटली आता. ड्रिंक पित नाही तो 2-3-4 महिने झालं बघा.
ड्रिंक नाही पित आणि पूर्ण त्याचा संसार पण चांगला बसला नाही तर त्याचा पूर्ण त्याची बायको गेलती माहेराला निघून मारायचा हाणायचा. त्याच्यावर लय कर्ज झालं. नंतर त्यांनी शेती विकली त्याची. लोकांनी पूर्ण त्याला येड्यासारखं केलं खूप. त्याच्यात आता चांगलं झालं त्याचं पण स्वामी सेवेत गेला ना तर खूप चांगलं झालं त्याचं. अरे वा, किती छान झालं. हा छान झालं. माझं पण आता मला होतोय थोडा थोडा त्रास. आता आपल्या शरीराचाच भोग आहे त्याला. तुम्ही काय काय सेवा करता ताई? मी काहीच नाही फक्त स्वामी सेवेत आहे ना. इथं जे आमचं पानटपरी टाकलेली मला कंपनीत जमत नाही ना काम. तर पानटपरी टाकून दिली त्याच्यामध्ये बसते मी आणि आपली इथं स्वामीची आणली मूर्ती आणली टपरीमध्ये. ती सकाळी आल्याच्या नंतर पूजा करायची आणि दिवसभर अनुभव ऐकायचे. टाइम भेटला तर जप करायचा. घरी गेल्यावर घरी दिवाबत्ती करायची, जप करायचा. बाकी काहीच नाही. दुसरी सेवा काहीच नाही. माझी अशीच साधी सेवा आहे. पण तीच मनापासून सेवा आहे. हा मनापासून हो. आणि म्हणजे जे स्वामींना मी खूप असं म्हणजे काही म्हणलं ना तर स्वामी माझं ऐकतात म्हणजे ते करतात. अरे वा. हो. आता समजा कोणी जर त्रास दिला आणि मी खूप असं म्हणजे मला मनातून वाईट वाटलं की तो आपल्याला खूप त्रास देतोय. का त्रास देतोय स्वामी तो मला? तर मग खूप त्याला पण काही ना काही शिक्षा देते स्वामी. नाही ताई, स्वामींच्या भक्तांना त्रास दिला ना तर स्वामींना खूप राग येतो ताई. राग येतो तेच ना. खूप म्हणजे मला स्वामींचं नाव घेतलं तरी मला असं वाटतं स्वामींना असं स्वामी पहिले कसं काय नाही आले म्हणजे एवढं खूप डोळे भरून येतात मला स्वामींचं सांगायला लागलं तरी. मला खूप दिवसापासून मी अनुभव सांगायचं पण कसं आहे इथं सारखं दुकानामध्ये गिऱ्हाईक राहतात ना त्याच्यामुळे सकाळी मी लावला फोन परत कट केला म्हटलं आता. मग ताई तो तुमचा रिपोर्ट वगैरे त्याचं काय झालं पुढं मग? रिपोर्ट वगैरे ते रिपोर्ट आणल्यानंतर 6-7 महिन्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये गेलेच नाही ताई मी. अरे वा. म्हणजे ते त्यांनी सांगितलं ना इंटिमेट पित्ताचे खडे आणि पिशवीच्या गाठी, थायरॉइड त्याचं काय झालं मग? पाणी. हॅलो. मग त्याच्यानंतर मी काय केलं हे केलं. ट्रीटमेंट बंद केली मी. म्हणजे आता तुमची ट्रीटमेंट वगैरे काहीच नाही ताई? काहीच नाही. ट्रीटमेंट वगैरे काहीच नाही. सगळं बंद केलंय. तुम्हाला त्रास गोळ्या फक्त थायरॉइडचे गोळे आहे ना ते गोळ्या खाते आणि जे वालचं ऑपरेशन झालेलं आहे ना त्याच्या गोळ्या चालू आहेत. नाही तर मग ते जे आपलं गाठण ते ब्लडिंग होत होतं ना त्याचे काहीच नाही गोळ्या वगैरे काहीच नाही. मग ब्लडिंग बरे थांबलं तुमचं? ब्लडिंग आता काय झालं 2-3 महिने झाले कंटिन्यू आली. पण त्याच्यानंतर आहे ना आता गेल्या महिन्यात म्हणजे शनिवारी रक्षाबंधनच्या दिवशी इंडिमेन ना रक्षाबंधनच्या दिवशी आले आणि त्याच्यानंतर 4-5 दिवस झाले आणि नंतर आता परत 2-3 दिवसापासून थोडंसं जायला लागले तर मी म्हटलं आता जाऊन यावं. पण तसंच म्हटलं म्हणजे जास्त होतंय आता. नाही जाऊन या आणि तारक मंत्राचं तीर्थ पण घेत जात आहे घरी तुम्ही बनवून. नाहीतर तिथं दुकानात आला ना की तीर्थ बनवायचं. काय तुम्हाला शक्य असेल 11 वेळा 21 वेळा तारक मंत्र म्हणायचं. त्याच्यामध्ये विभूती थोडीशी अगरबत्तीची त्याच्यामध्ये टाकायची आणि स्वामींना सांगायचं की मला व्यवस्थित करा, कोणत्याही प्रकारे त्रास होऊ देऊ नका आणि तीर्थ घ्यायचं ताई. हो तेच करते. तेच मी म्हटलं मला का होतंय तसं काय कळतच नाही. पहिल्यासारखं होतंय काय मला तेच भीती वाटते ना. मग त्या पित्ताशयाच्या खड्यांचा पण काय त्रास होत नाही ना आता? नाही त्याचा काहीच त्रास नाही मला पित्ताच्या खड्याचा पण. अरे वा. बघा स्वामींच्या सेवेत आल्या. काहीच नाही. काही 6 मिली होते. त्याच्यानंतर मग ते कमी झाले म्हणजे सोनोग्राफी. त्याच्यानंतर डॉक्टरने बोलावलं मला. त्याच्यानंतर मी काही गेलीच नाही. पाहिजे का हे? किती दिवस झाले तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलं? डॉक्टरनी म्हणजे 3-4 महिने ट्रीटमेंट केली. दर महिन्याला आहे ना त्यांनी जेव्हा आपल्याला हे येईल ना मासिक पाळी तेव्हा त्यांनी बोलावलं होतं. दर महिन्याला बोलवायचे ते मला. किती दिवस झालं काय झालं मग त्याच्यानंतर डॉक्टरनी काय सांगितलं आता तुमची ट्रीटमेंट झाली पूर्णपणे ना याच्या पुढे आता आम्ही काय करू शकत नाही. त्यांनी सांगितलं ना डायरेक्ट गोळ्यावर काय होत नाहीये म्हटले ते. मग तुम्हाला ऑपरेशन करायला सांगितलं का? ऑपरेशन ते म्हटले जिथं तुमचं नगरला ऑपरेशन झालं ना वालचं तिथं जाऊन तुम्ही त्या डॉक्टरच्या आणि
जा आणि तिथं जाऊन तुम्ही ऑपरेशन करू शकतात म्हणले. आज हृदयाचं आहे ना त्याच्यामुळे ते डॉक्टर म्हणले आम्ही काय रिस्क घेऊ शकत नाही. हा हा. मग आता ट्रीटमेंट बंद झाली त्याला किती दिवस झाले? ट्रीटमेंट आता जवळजवळ ना वर्ष झालं बंद आहे ट्रीटमेंट. अरे बापरे. हा 1 वर्ष झालं आता. माझं वय ना 40 चालू आहे आता. हा हा. तर असं वाटतं मला की आता जाईल एखाद्या वेळेस ऑपरेशन केलं तर काय होतं परत आपल्या शरीराचा एक भाग झाला तर कमी झाला की ते पुढे त्रास होतो ना. हा हा. पण आता ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत आलाय ना, अजिबात हो. टेन्शन घ्यायचीच गरज नाही. 1 वर्ष तुम्हाला काही त्रास झाला नाही म्हणल्यावर पुढे पण नाही. होणार नाही ताई. हो. हा मग त्याच्यामुळेच मी काय करते मी सगळं देवावरच सोडून दिलंय. आणि जेव्हा स्वामींवर सोडून देता ना तेव्हा स्वामी अगदी व्यवस्थितच करतात ताई. हो. कारण की ना स्वामींवरच सगळं सोडून आता मला आहे ना 4 दिवस जरी 4-5 दिवस प्रॉब्लेम आला आणि मला देवाला नाही ना देव असं वाटतं देव मी असं 6-7 महिने झाले देवाची पूजा नाही केली असं वाटतं मला. कधी मला 5 दिवस होत्या आणि नंतर मी देवाला चांगली अंघोळ बिंघोळ घालीन दिवा लावून नंतर प्रसन्न वाटतंय मला घरात. हा हा हा. असं वाटतं खूप वेळच लागतं ना ताई स्वामींच्या वेळ लागतो. हा. टपरीत आलं तरी बी घरी गेलं तरी बी असं वाटतं काहीतरी चुकून झालं आपल्याकडून काहीतरी चुकतंय. ती सवय लागलेली असते ना ते. सवय लागलेली. हो. मला लहानपणीपासून आहे ना पहिल्यापासून म्हणजे कुठल्या ना कुठल्या आता मामाच्याकडे लहानपणीपासून माझं लहानपण मामाच्याकडेच मोठी झाली मी. त्याच्यामुळे मामाच्याकडेच मी म्हणजे आई वडील सगळं मामा मामीच्या तिकडं. माझी आई वारलेली आहे म्हणजे अरे बापरे. हा हा. वडील आहेत तर वडिलाला दुसरी बायको आहे त्याच्यामुळे ते काय आमच्याकडे पाहत नाही काय नाही. माझं एक भाऊ आहे एक बहीण आहे. हा हा. आणि एक मुलगा आणि एक मुलगी आहे माझी. इथं झालंय लग्न. मुलगा इथं पुण्यामध्येच आहे. कॅमेरा घेऊन दिला त्याला आता फोटो स्टुडिओ येतो म्हणजे फोटो काढायला जात नाही अजून. कंपनीत काम करतोय जिथं फोटो असतील तिथं जातो वाढदिवस कुणाचा काय असलं तरी काढायला. त्याला पण सांगायचं थोडं थोडं तू पण जमेल त्या पद्धतीने कर स्वामींचं नाम. हा आता त्यांना काय म्हटलं मी आता त्याचा वाढदिवस आहे ना पुढे 28ला ह्या. तर मग त्याला स्वामींची आपली हे करून आणली मी चांदी मधली. तर तो चिकन मटन खातो तर चालेल का? त्याला काय नसतं ताई. तो मांसाहार करतोय ना पण त्याला सांगायचं स्वामींच्या म्हणजे कसं असतं ताई स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की स्वामी बघून घेतात काय करायचं काय नाही. एखाद्याला सोडायला पण लावतात आणि एखादं करत असेल तर त्याच्याकडून सेवा पण करून घेतात ताई. त्याला कसं ते स्वामीचं आहे ना लॉकेट बनवलंय मी अजून चैन बनवायची मला. तर त्या दिवशी मी सोनाराकडून आणलं स्वामी समर्थांचे नाही का ते लॉकेट असते चांदीचं. काय जायचं मला म्हटल्या की तो खातोय ना तर त्याच्यात त्याला नका घालू म्हणून. हा. गळ्यात म्हटला हो तुम्ही. मला ते समजलं नाही. मला वाटलं की त्याला देवपूजा करण्यासाठी. नाही तसं मांसाहार करताना मग खाल्ल्यानंतर ते बरोबर नाही ना हो ताई. हो तेच मी केलंय पण म्हटलं आता नेमकं काय करायचं त्याला. हा. नाही ते केलंय तुम्ही राहू द्या केलेलं पण ते मांसाहार मग तो गळ्यात घालणार आणि तो मांसाहार करणार ते योग्य वाटतंय का? हो ना मग तेच ना. नाही ते तसंच राहू द्या. त्याला काय त्याने सोडल्यानंतर त्याला द्या घालायला. काही स्वामींची इच्छा असेल तर तो येईल ना स्वामींच्या सेवेमध्ये. कारण स्वामी घेत असतात ना आपल्या भक्तांना आपल्या सेवेमध्ये. हा तसं तो स्वामींच्या सेवेमध्ये यायला काय नाही त्याला पण कसं आहे घरात आहे ना तिकडं तो जर पोरांच्या इथं राहतो ना तर ते खात असतील ना तिथं आता पोरांच्या बरोबर राहतात म्हणलं. आणि असं चाकणला आम्ही पहिल्या वेळेस मी मठात चाललो होतो तर आम्हाला मठ पण माहिती नव्हता. आणि मग मुलगा आला त्याला म्हणलं चल सोनू आपण दोघं जण मठात जाऊ. गेलो तर आम्ही चाकणमध्ये गेलो. चाकणमधून मोबाईल मध्ये हे टाकलं ऍप टाकलं मंदिर तर अलीकडेच होतं रानबळ मळ्यात. आणि मग आम्ही गेलो चाकणमध्ये आतमध्ये गेलो की गाडी बंद पडली त्याची. गाडी बंद पडली चालू मध्येच गाडी बंद पडली. अरे मग गाडी चालू आहे ना सुरू आहे ना. ढकलत नेली पूर्ण पुढं 2-3 किलोमीटर पुढं नेली. पुढं नेली फिटर एक पण गाडी घ्यायना ते गाडीचं पार्टच भेटेना त्यांना. म्हणलं स्वामींना काय आज आमची परीक्षा बघायची काय काय माहिती. म्हणलं किती परीक्षा बघितली तरी आम्ही येणारच आहे तुमच्याकडं. मग गेलो तर आम्ही पाया दर्शन वगैरे घेतलं आणि म्हणजे स्वामींच्या मठात आता 2दाच गेले मी. पहिल्यांदा एकदा गेले तेव्हा मुलाबरोबर आणि आता मिस्टरांबरोबर गेले. हे दुकानामुळे पुढे जाताच येत नाही ना. अहो स्वामी तुमच्या जवळ आहेत ताई. हा स्वामी माझ्या तेच ना मग. आता पण म्हटलं श्रावण महिन्यात एकदा जाऊन यावं पण टाइमच वेळच भेटत नाही. असं वाटतं जाऊन यावं एकदा तरी दर्शन करून यावं.
आता तुम्ही म्हटलं ना, मी सांगितलं की स्वामी ऐकतात, म्हणजे तुमच्या जवळ आहेत स्वामी ताई. जवळ आहेत. हा, दिव्यात पण आहे ना, दिवा लावला ना असं नागाची फणी निघते, ते अर्धा चंद्र निघतो, येतो, फुल येतं. जसे स्वामी असतात तसे स्वामी दिसतात त्याच्यामध्ये. अरे वा. झोपेची एक तरी मला झोपली होती रात्रीच 12-1 वाजता, म्हणजे चांगली जागी झाली होती मी, उठून बसली. आणि सवय आहे ना, मला झोप नाही आली ना, मोबाईलला असे स्वामी समर्थांचे लावायचं, मला जप लावायचा. मोबाईल पाहते मी, मोबाईल पण बंद, नेट पण बंद, आवाज कुठून येतोय मला, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि कूलर चालू होते, कूलर मधून आवाज येत होता ते. बापरे, बघा तुमचं घर पूर्ण स्वामीमय झालंय ताई. त्याच्यामुळे कूलर मधून आवाज येत होता मला. कूलर सुद्धा स्वामींचा जप करायला लागला ताई. हो, कूलर जसं हवेमधून आहे ना, तसं स्वामी समर्थ. मी सांगायला लागले पण कोणालाच विश्वास बसेना. नाही तर तुम्हाला ते ऐकवलं ना त्यांनी, तुमच्या आयुष्यात चमत्कार केला ताई. म्हणते सारखा तू जप ऐकते ना, त्याच्यामुळे तुला भास होत होते. भास होत नाही, सारखा कसा भास होत नाही, असा सारखा कसा भास होईल मला सांगा बरं. एकदाच कधीतरी रात्रीच रोज व्हायला पाहिजे ना मला भास. मग तोच ना, भास होतोय तर मग दररोज व्हायला पाहिजे ना. एक दिवस अचानकच असा कसा, म्हणजे तो चमत्कार झाला. चमत्कार झाला. स्वामी आले होते तुमच्या जवळ ताई. हो, तेच मग जागी झाली होती ना, मग चांगली जागी झाली होती मी अशी, म्हणजे बापरे, खूप सुंदरच अनुभव आहे ताई तुमचे. असा अनुभव आहे माझा, म्हणजे रोज काही ना काही दिव्यामध्ये. आज जेव्हा मला दिव्यामध्ये नाही फुल झाले की मग स्वामींना म्हणते, स्वामी तुम्ही माझ्यावर रागवलात का नाही केलं. मी सगळ्यांना सांगते असं करा का. आज एक मैत्रीण आहे माझी, तिला आहे ना मुलबाळ नाही, 3-4 वर्ष झाले. तर तिला त्या दिवशी म्हटलं, मी अनुभव पाठवले तिला, म्हटलं असं उपवास कर आणि सेवा कर. तर ती म्हटली करीन ताई, खरंच करीन. माझ्या त्याच्यात आहे ना, तिचं पण माझ्यासारखंच आहे. तर तिला म्हटलं तू करून बघ, तुला फरक पडन. तू मी तुला तुझ्यासाठी सांगते मी की देव आहे ना, तुला खरंच 1 वर्ष तुझा सोनं असं स्वामींसारखं मुलगा होईल तुला. करीन म्हटली. मग काय माहिती त्याच्यानंतर तिने मला फोन पण नाही लावला. तुमच्या मार्फत स्वामींनी तिला संदेश पाठवला ताई. आणि स्वामी काय स्वतः येऊन कोणाला सांगत नाही, ते आपल्या भक्तांच्या मार्फतच एकमेकांना जागृत करत असतात ताई. कदाचित तिच्या आयुष्यात स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर 1 वर्षात स्वामींसारखा तिला पुत्रप्राप्ती होणार असेल, म्हणून त्यांनी तुमच्या मार्फत सांगितलं ताई. हा ना, मग मी तेच म्हटलं तिला, म्हटलं तेवढं कर माझ्यासाठी. ती म्हणली माझा विश्वासच नाही राहिला देवावर. म्हणलं माझ्यासाठी विश्वास ठेव आणि कर एवढं. तिला म्हणावं, सेवा करताना फक्त विश्वासाने सेवा कर. विश्वासाने ठेव. विश्वासाने सेवा कर. तिला तेच मी म्हटलं, स्वामी समर्थांचे एवढी विश्वास माझ्यासाठी, माझ्यावरून मी एवढं तुला सांगते ना, मला एवढा त्रास होत होता, माझा त्रास कुठं गेला मला कळलं नाही. आणि तिला म्हणावं दररोज अनुभव ऐकत जा, बघ तुला त्या अनुभवात किती चमत्कार ऐकायला भेटतील दररोज. तिला तेच मी म्हटलं ना, तिला कंटिन्यू पाठवत असते मी. जेव्हा ऐकते ना तेव्हा तिला मी पाठवत राहते, कंटिन्यू तिला पाठवत राहते. कारण की माझ्या मुलींच्याच वयात आहे. तिला मुलबाळ नाही, त्याच्यामुळे नवरा तिचं येड्यावणी करतो. तिला म्हणते वैशाली तू आहे ना, माझ्या मुलगी तिचं आहे ना, तू तशी आहे. तुला मी समजून सांगते तेवढं कर, तुला फरक पडन. 1 वर्ष तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल, पण तुझा संसार सगळं रांगशीला लागेल. हो ना. आणि आपल्या स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही ना ताई. हो ना. अशक्य ही शक्य करणारे स्वामी आहेत. नशिबात नसलं तरी सुद्धा स्वामी देणारे आहेत. हो. आता मी सांगते ना, इथं दुकानामध्ये जेव्हा टपरी चालवते ना मी, तर कधी पण म्हणजे आता समजा 600 रुपये, आमचं रोजचं 600 रुपये, रोजचा 600 रुपये ऑनलाईन कटिंग होते. आम्ही कॅमेरा घेतला ना मुलाला ऑनलाईन याच्यावर, आपलं टपरीच्या याच्यावर लोन काढलंय 2.5 लाख रुपये. त्याच्यावर 600 कटून आमचं कंटिन्यू आहे ना, आमचं रोजचं घर खर्च होऊन आमचं मटेरियलचं पैसे येतात. म्हणजे आमचं असं कर्ज आमचं काहीच नाहीये. म्हणजे एवढं स्वामीचे समर्थ. मी सकाळी 8 वाजता घरातलं काम उरकून येते, संध्याकाळी 8-8:30 वाजेपर्यंत थांबते. म्हणजे तेवढंच माझं एवढ्यामध्ये एवढं माझी हिंमत येते. आणि मला आहे ना, म्हणजे स्वामी काय करतात, सगळं ऍडजस्टमेंट करतात त्याच्यात. स्वामी एखाद्याच्या घरामध्ये गेले ना ताई, की त्या घराला देत नाही आणि काहीच नाही. हो ना. घराचं संपूर्ण ते घराचं रक्षण पण करतात आणि घर पण चालवतात ताई. म्हणजे ते काहीच कमी पडून देत नाही, कुठं काहीच नाही असं. म्हणजे सगळं बरोबरून आहे तेवढं. आता टपरीमध्ये तुम्हाला तर माहिती, थोडं नाही म्हटलं तरी
काही ना काही सगळं मटेरियल लागते. हो ना, हो ना. सगळं त्याच्यामध्येच होते. हो ना, हो ना. म्हणजे खूप एवढा असा मोठा अनुभव आहे स्वामी समर्थांचा मला. नाही, खूप सुंदरच अनुभव आहेत ताई तुमचे. खूप छान आहे. हा. खरोखर ना स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी पण भाग्य लागतं ताई. भाग्य लागतं. हा. म्हणजे मला झाला जास्त दिवस नाही झाला, पण 2 वर्ष झालं असं स्वामींच्या सेवेत आली. नाही, खूप सुंदर अनुभव आहेत ताई. शेअर करते मी. हा. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंच्या आयुष्यामध्ये केलेले स्वामींचे चमत्कार किती सुंदर आहेत. स्वामींवर विश्वास असेल, माझे स्वामी जे करतील ते व्यवस्थितच करतील असा जर विश्वास असेल तर अशक्य ही शक्य स्वामी करत असतात. तसे या ताईंच्या आयुष्यामध्ये जिथे डॉक्टरांना देखील म्हणजे 1 वर्ष झालं दवाखाना नाही, काही नाही, तरी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. अगदी स्वामींच्या कृपेने म्हणजे स्वामी आयुष्यात आले आणि प्रत्येक दुःख संकट हारूनच गेलं. अशा प्रकारचा अनुभव आजचा हा आहे. खूप काही शिकवून जाणारा आजचा अनुभव आहे. तेवढाच गोड आणि सुंदर देखील आजचा हा अनुभव आहे. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजच्या या अनुभवातून खूप काही शिकायला भेटणार होतं. त्याचबरोबर स्वामींचा चमत्कार कशा प्रकारे एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये होत असतो हे देखील या अनुभवातून ताईंनी सांगितलेलं आहे. तर खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. कदाचित तुमचा जसा प्रॉब्लेम होता तसा अजून एखाद्या भक्तांचा असू शकतो आणि त्यांना देखील एक मार्ग भेटतो. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यामार्फत एक स्वामी सेवेकरी घडला गेलेला आहे, त्यामुळे त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. कारण नामस्मरणासाठी कोणत्याही वेळ, काळ, स्थळ कशाचीही गरज लागत नाही. जिथे तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचं श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.